वडपौर्णिमेनिमित्ताने पारंपरिक वडाचे पूजन करून वडाची झाडे लावण्यात येतात। पर्यावरणाकरिता याची नितांत आवश्यकता आहे। ज्याप्रमाणे गुरुऋण, मातृऋण, पितृऋण असते, त्याचप्रमाणे ज्या घटकाशी आपला श्वासोच्छ्वास जोडला गेलेला आहे, असं निसर्ग ऋण सुद्धा असतं आणि याचीच परतफेड करण्याचा हा या संस्थेचा अल्पसा प्रयत्न। पूर्वजांनी लावलेल्या वडाचे आपण पूजन करतो आणि आपण लावलेल्या वडाची येणाऱ्या पिढ्या पूजन करतील, या निमित्ताने आपण पुढच्या पिढीला एक नवीन संस्कार देऊन संस्कृती टिकवत असतो। वड पूजनाप्रमाणे केवळ धार्मिक दृष्टिकोन नसून एक आध्यात्मिक, वैज्ञानिक, व्यावहारिक दृष्टिकोन सुद्धा आहे। या वृक्षाची मुळे, पारंब्या, बुंधा, पाने एकूण एक घटक मानवासाठी आणि निसर्गासाठी सुद्धा उपयुक्त आहे। हजारो पक्षी, किडे, कीटक यांचा अधिवास या झाडावर असतो आणि त्यातूनच निसर्गचक्र हे अव्याहतपणे सुरू असतं। योजनेच्या अनेक मैत्रिणी या प्रसंगी उपस्थित होत्या। योजनेच्या अध्यक्ष सौ उषा बुक्कावार, उपाध्यक्ष कल्पना ताई पलिकुंडवार, सचिव सर्चिता रेगुणवार, अंजली यगिनवार, रेखा ठक्कर यांच्या सहकार्याने भरगच्च उपस्थितीत हा कार्यक्रम पंचमुखी हनुमान मंदिर, पांढरकवडा येथे पार पडला। या प्रसंगी सरपंच श्री तोतडे, श्री लक्ष्मण सादलावार आणि कुसकुटे यांचे विशेष सहकार्य लाभले। आज आहे वडसावित्री। वडाचं आपण शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व जाणतो आणि सावित्रीने त्यावेळी सत्यवानाचे प्राण वाचवले, कारण ती वडाच्या झाडाखाली त्यांना घेऊन बसली होती। वड हा प्राणदायी वृक्ष आहे आणि म्हणूनच याचं पूजन करायची प्रथा आपण सुरू केलेली आहे। पण आज आपण काय बघतो की थोडंसं झाडांचं संगोपन करायला पाहिजे। पूजा तर करायलाच पाहिजे, पण हे वडाचं संगोपन आपण करायला हवं आणि त्यासाठी आज आम्ही इथे संकल्प केला आहे आणि 10 झाडं आम्ही पांढरकवडा येथील मारुती मंदिरात आज लावलेलं आहे आणि ह्या नव्या प्रकारे वडाचं पूजन आम्ही केलेलं आहे आणि त्याचा निश्चितच सगळ्यांना फायदा होईल, कारण हा प्राणदायी वृक्षाला पूजनाचा आजचा दिवस आहे।